नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. लोकसभेच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदानास आता अवघे 2 दिवस उरले आहेत. दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांचं मतदान घेणं निवडणूक विभागानं सुरू केलं आहे. काल 40 धाराशिव लोकसभा मतदारसंघात एकूण जे घरी जाऊन मतदान नोंदवून घ्यायचं आहे त्याच्या 35% कार्यभार काल संपवलेला आहे आणि उर्वरित आज आणि उद्यापर्यंत ते संपवतील. 40 धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाकरे पक्षाचे उमेदवार विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज सायंकाळी 6 वाजता शहरातील मध्य भागात असलेल्या मल्टीपर्पज कन्या शाळेच्या मैदानावर प्रचार सभा होणार आहे. 30 एप्रिलला महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर पार पडली. आता आज ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारात शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे. सायंकाळी 6ला होणारी ही सभा आहे आणि कदाचित आजचा मुक्काम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आजचा मुक्काम धाराशिव शहरातच असणार. इकडे ज्या 7 मे रोजी ज्या मतदारसंघात मतदान होत आहे त्यात एक रायगड हा मतदारसंघ आहे. रायगड मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष विद्यमान खासदार सुनील तटकरे यांची लढत महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याशी होत आहे. हा मतदारसंघ रायगड जिल्ह्यातील काही या मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघ मिळून हा रायगड लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे. पूर्वी या मतदारसंघाचं नाव कुलाबा होतं, मात्र कुलाबा हे नाव बदलून आणि या जिल्ह्याचं हे कुलाबा नाव बदलल्यानंतर या मतदारसंघाचं नाव रायगड हे झालं आहे. या मतदारसंघात तसं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे भरत गोगावले, थोरवे असे दोन आमदार आहेत. त्याचबरोबर भाजपचे पण 2 आमदार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आदित्य तटकरे इथून आमदार असून त्या विद्यमान राज्याच्या त्या विद्यमान मंत्री आहे. तशी वर असं कागदावर पाहिलं तर सुनील तटकरे यांची ताकद जास्त जाणवते. मात्र या मतदारसंघातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायर ब्रँड आमदार भास्करराव जाधव, माजी आमदार रमेश कदम, त्याचबरोबर स्वतः आनंद गीतेंचा या मतदारसंघावर असलेला प्रभाव, सलग 3 ते 4 निवडणुका त्या इथून खासदारकीच्या जिंकलेले होते आणि गेल्या निवडणुकीत अगदी निसटत्या फरकाने सुनील तटकरे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता त्यांच्या पाठीशी आनंद गीते यांच्या पाठीशी येथील रायगड जिल्ह्यात प्रभाव असलेला शेका पक्ष, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस यांचं त्यांना पाठबळ असणार आहे. लढत काटेकी होणार आहे एवढंही निश्चित. इकडे सुनील तटकरेंना उमेदवारीच देऊ नका असा हट्ट धरून बसलेले भरत गोगावले, थोरवे यांना वर शांत करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी झाले असले तरी ते खऱ्या अर्थानं
मतदानाच्या वेळी काय करतात याकडेही सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. आज एकूण वातावरण पाहता गेल्या वेळी जसा निसटत्या मताने आनंद गीते यांचा पराभव झाला होता, यावेळी ते निसटत्या फरकाने विजयी होतील असं एकंदरीत चित्र आहे. पुढं सातारा लोकसभा मतदारसंघ. सातारा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी महायुतीकडून जाहीर होण्यास तब्बल 3 ते 4 आठवड्याचा कालावधी गेला. ही जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षालाच मिळावी असा त्या पक्षाचा आग्रह शेवटपर्यंत कायम होता. मात्र येथून भाजपला येथील छत्रपतीच्या गादीचे वंशज उदयनराजे भोसले यांना उमेदवारी भाजपला द्यायची होती आणि मग उमेदवार तर ठरलाय. त्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने उमेदवार उदयनराजे असू द्या पण चिन्ह आमचं घड्याळ असू द्या असंही काही काळ हे केलं. मात्र उदयनराजेही आणि भाजप पण लढले. उदयनराजे तर कमळाच्या फूल या चिन्हावरच लढतील, त्यामुळे ही जागा भाजपसाठी सोडा असा त्यांनी शेवटपर्यंत ठेका धरला. आणि शेवटी अगदी या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांची उमेदवारी झाली. तशी उदयनराजे ताट बोलण्यात कडक फडक आणि आपल्या स्टाईलनं ही असतात. त्या सातारा परिसरातील जनतेतही ते मिसळतात असं बोललं जातं. पण त्यांचा हेकीकोर स्वभाव त्यांच्या अडचणी अनेकदा वाढवत असतो. त्यामुळं त्यांनी 2019ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढवली, विजयी झाले आणि मग त्यांनी राष्ट्रवादी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि ती भाजपत त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी भाजपच्या चिन्हावर लढलेल्या उदयनराजे भोसले यांना पराभूत केला आणि ही जागा राष्ट्रवादीकडे आली होती. राष्ट्रवादी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जावळीचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. शशिकांत शिंदे हे साताऱ्यातून जे मुंबईत माथाडी कामगार आहेत त्यांचं संघटन, त्यांच्या सुखदुःखात ते सतत सामील असतात. इथं सातारा मतदारसंघातील जवळपास सर्व विधानसभा मतदारसंघात त्यांचं वेगळं असं त्यांचं पण हे आहे आणि सर्वसामान्यांचा नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे इथं लढत तगडी होईल. शशिकांत शिंदे यांना अडचणीत आणण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्याची सध्या चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या एका समर्थकाला या प्रकरणी अटक पण झाली आहे आणि हा दबाव शशिकांत शिंदेवर आणला जात असल्यामुळे मग ह्या दबावाखाली येऊन ते आपल्या प्रचारात संथ गतीने करतील किंवा प्रचारातून माघार घेतील असं त्यांना वाटत होतं, पण तसं काही घडलेलं नाही. या दबावामुळे उलट शशिकांत शिंदेनी जोरदार आपली प्रचाराची रणधुमाळी सुरू ठेवलेली आहे आणि त्यांच्यावर हे जाणून बुजून निवडणुकीच्या तोंडावरच उकरून काढलेलं प्रकरण, यामुळे त्यांना सहानुभूती मिळाली तर ते राजेंना पराभूत पण करू शकतील. मात्र हे जर आहे. लढत अगदी रंगतदार आणि दुरंगी अशी काटेकी होईल हे मात्र नक्की. तुर्तास आज एवढंच. धन्यवाद.